हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण। आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटते कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करते। तर आजचा ब्लॉग आहे माझं लग्न झाल्यापासूनची जर्नी ते माझ्या डिलिव्हरी पर्यंतची जर्नी, ती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर असं झालं 2017 मध्ये माझं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघे जण 5 महिने सोबत होतो। 5 महिने सोबत होतो। त्याच्यानंतर यांची डेट आली, म्हणजे माझ्या मिस्टरांची डेट आली आणि त्यांना जावं लागलं जॉबवर। तर आता मी कुठे राहणार हा मोठा प्रश्न होता, कारण माझ्या सासू सासऱ्यांना आणि माझ्या मिस्टरांना माहित होतं की ही गावाला नाही राहू शकत, कारण ही नवीनच लग्न झाले आणि मिस्टर जवळ नाहीये। तर मग ही राहणार कशी हा प्रश्न मोठा माझ्या सासू सासऱ्यांना होता आणि माझ्या मिस्टरांना होता। तर मग मला माझे सासू सासरे ते काय बोलले की तू मम्मी पप्पांकडे जाऊन राहा। तर मग मी काय बोलले की मम्मी पप्पांकडे राहण्यापेक्षा माझं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं होतं 2017 मध्ये, म्हणजे माझं लग्न व्हायच्या माझं जेव्हा लग्न झालं त्यावेळेस माझं लास्ट इयरचं लास्ट सेमिस्टर बाकी होतं आणि मी लग्न झाल्यानंतर माझं ते इंजिनिअरिंग कंप्लीट केलं। आणि मग मी त्यांना बोलले की माझं इंजिनिअरिंग तर आता कंप्लीट झालंय ना, तर मग मी त्यापेक्षा मामाकडे जाते मुंबईला आणि तिकडे जाऊन मी क्लास करते। तर मला टायपिंगचे क्लासेस करायचे होते, इंग्लिश आणि मराठीचे। तर माझे सासू सासरे रेडी झाले आणि माझे मिस्टर पण रेडी झाले की हां ठीक आहे चालेल, तू क्लास कर। तर जेव्हा आम्ही माझ्या मिस्टरांना एअरपोर्टला सोडवायला गेलो मुंबईला, त्याच वेळेस मी पण त्यांच्यासोबतच गेले आणि त्यांना मी एअरपोर्टला सोडवलं आणि मग माझे सासू सासरे ते मला सोडवायला मामाकडे आले। तर माझे सासू सासऱ्यांनी त्यांनी मला मामाजवळ सोडलं आणि ते गावी आले। तर 7 महिन्यांसाठी माझे मिस्टर जॉबवर गेलेले होते आणि माझं टायपिंगचा क्लासेसचा जो पिरियड होता तो पण 7 महिन्यांचाच होता। तर मामाची मुलगी होती माझ्यासोबत आणि मामाची मुलगी आणि मी आम्ही दोघी रोज क्लासला जायचो। म्हणजे आमचा संध्याकाळचा टायमिंग असायचा, 8 ते 10 हा टायमिंग होता रात्रीचा। मग आम्ही क्लासवरून वगैरे यायचो आणि कसं होतं ना, मामाची मुलगी आणि मामाचा मुलगा पण होता, तरी म्हणजे मला करमायचं। पण कधी कधी असं व्हायचं ना की आम्ही लग्न झाल्यानंतर 5 महिने सोबत घालवलेत आणि 5 महिने सोबत घालवल्यानंतर रोज त्यांचा व्हिडिओ कॉल मला यायचा, तर मला आठवण पण यायची। आता ऑब्व्हियसली कुणाला पण आठवण येतेच, तर मला खूप आठवण यायची त्यांची आणि मी मामाकडे राहायची। तर आठवण यायची आणि मला रडायला खूप जास्त यायचं, खूप रडायचे। तेवढा 1 वर्ष मी खूप जास्त रडले आणि त्यांचा व्हिडिओ कॉल आला ना की मी नुसती रडायचीच त्यांच्यासमोर की मला तुमची खूप आठवण येते असं। तर ते मला खूप समजून सांगायचे आणि त्यांचं असं व्हायचं ना, ती जॉबवर थकायचे पण आणि आल्यानंतर मला समजून पण सांगायचे। आताच त्यांचा वेळ जायचा आणि ते मला नंतर म्हणायचे पण की अगं मी एक तो जॉबवर थकतो पण आणि आल्यानंतर तुला समजवतच माझं 2 तास कुठे निघून जातात मला कळत नाही आणि झोपायला उशीर होतो। तर अशीच आमची 1 वर्षाची जर्नी गेली आणि पुढे असं झालं ना माझा क्लास कंप्लीट झाला, मी एक्झाम दिली आणि माझा फक्त मराठीचा पेपर बाकी होता। तर हे आले सुट्टी, यांना सुट्टी लागली तर आम्ही गावी आलो आणि गावी आल्यानंतर पुन्हा आम्हाला 8 दिवसानंतर माझे एक्झाम द्यायला मुंबईला जायचं होतं। गावी आलो, गावाला थांबलो, एक्झामसाठी पुन्हा गेलो आणि तुम्हाला माहितीच आहे टायपिंगचं, ज्यांनी टायपिंग केली त्यांना तर माहीतच असेल की असं होतं ना की टायपिंगला ज्या दिवशी आपण जेव्हा एक्झामला जातो त्या दिवशी पण मुलं टायपिंग करून जातात, म्हणजे प्रॅक्टिस करून जातात, तेव्हा त्यांचं स्पीड कुठेतरी मॅनेज होतं। आणि माझं असंच झालं की मी गेले आणि मी प्रॅक्टिस वगैरे न करता डायरेक्ट पेपरला गेले। म्हणजे पहाटे आम्ही पोहोचलो आणि 10 वाजता माझा पेपर होता, पेपरला गेलो, स्पीड कमी झालं, तिथे माझी मराठीमध्ये मी फेल झाले, इंग्लिशचा रिझल्ट छान आला, A ग्रेड भेटली। नंतर आम्ही गावी आलो, गावी आल्यानंतर दोघे जण आम्ही पुन्हा 5 महिने सोबत राहिलो, म्हणजे त्यांनी 2 महिने एक्सटेंड केलं सुट्टी, 5 महिने आम्ही सोबत राहिलो। सोबत राहिल्यानंतर मग माझी प्रेग्नन्सीची न्यूज कळाली की मी प्रेग्नंट आहे आणि घरामध्ये सर्वजण खूप जास्त खुश होते।
पेढे वगैरे वाटले सर्वांना माझ्या सासूने. आणि माझी सासू एक नंबर आहे, खूप छान आहे माझी सासू. तर खूप काळजी घ्यायच्या त्या, म्हणजे खूप जास्त काळजी घ्यायच्या. मला वॉमिटिंगचा वगैरे खूप जास्त त्रास व्हायचा. अक्षरशः मला आंघोळीला पाणी वगैरे, आता गावाकडे माहिती आहे ना सगळ्याच गोष्टी घरामध्ये नसतात, तर आंघोळीला पाणी वगैरे, गरम पाणी, थंड पाणी माझ्या सासूच मला नेऊन द्यायच्या. खूप काळजी घेतली त्यांनी माझी. आणि मला वॉमिटिंग वगैरे व्हायच्या तर मी झोपायची, पण असं नाही की तू कामच कर किंवा अशा ह्या गोष्टी अजिबात नव्हत्या त्यांच्या. त्या स्वतःहून काम करायच्या. आणि माझ्या चुलत सासू पण होत्या, आमची जॉईंट फॅमिली होती, त्याच्यामुळे त्या दोघी सर्व काम करून घ्यायच्या. नंतर 3 महिने झाले माझ्या प्रेग्नन्सीला. आणि 3 महिने झाल्यानंतर यांची सुट्टी संपली आणि हे जॉबवर चालले. तर मग मला बोलले की आता तू मम्मी पप्पांकडे जाऊन राहा. हे माझे सासू सासरे पण बोलले. सासू सासऱ्यांचं तर म्हणणंच होतं तू इथे नाही राहू शकत, त्यापेक्षा तू मम्मी पप्पांकडे जाऊन राहा. आणि नंतर मग मी मम्मी पप्पांकडे जाऊन राहिले. तर मला 9वा महिना होता. 9 महिना कंप्लीट झाले माझे. त्यावेळेस माझे मिस्टर सुट्टी घेऊन आले गावाला. आणि प्रेग्नन्सीसाठी, कारण प्रेग्नंट होते मी तेव्हा आणि माझी डिलेवरी होती, तर डिलेवरीसाठी ते सुट्टी घेऊन आले. तर असं झालं ना की ते म्हणतात ना की ओटी भरून जावं लागतं डिलेवरीत. जेव्हा आईकडे आपण डिलेवरीसाठी जातो त्यावेळेस ओटी भरून जावं लागतं. आणि मी नंतर जेव्हा माझे मिस्टर आले ना त्यावेळेस मी सासरी गेले. सासरी राहिले 8 दिवस मी राहिले. पुन्हा ओटी भरून मी माहेरी आले. रोज मला यांचा फोन यायचा की आज दुखतंय का ग पोटात, वाटतंय का ग काही, कधी होईल डिलिव्हरी, असं. म्हणजे यांचं रोज, म्हणजे दिवसातनं ते 8 वेळेस कॉल करायचे, पण 8ही वेळेस मला हेच विचारायचे की दुखतंय का पोटात वगैरे असं. मी म्हणायचे नाही हो असं. आणि एकदा अचानक ना माझं कंबर खूप जास्त दुखायला लागलं. म्हणजे 9 महिने 8 दिवस काहीतरी झाले होते. त्यावेळेस माझं अचानक ना पोटात खूप ओटीत कंबर खूप जास्त दुखायला लागलं आणि ओटीत थोडंसं दुखत होतं. रात्रीची वेळ होती. मी मम्मी पप्पांना त्यांना सांगितलं. तर मम्मी पप्पांना ते बोलले की पटपट आवरा आणि चला हॉस्पिटलमध्ये जाऊ, ॲडमिट होऊ. आणि मग आम्ही इथे संगमनेरला आलो, जिथे माझी ट्रीटमेंट चालू होती. तिथेच माझी डिलेवरी झाली. आणि ते हॉस्पिटल म्हणजे धन्वंतरी हॉस्पिटल. जे संगमनेरमध्ये राहत असतील त्यांना माहीत असेल धन्वंतरी हॉस्पिटल. आता आणि त्या मॅडम तिथे होत्या, सानप मॅडम. खूप छान मॅडम आहेत, खूप छान. ज्या संगमनेरमध्ये राहतात किंवा ज्यांचं माहेर संगमनेर आहे त्या तिथे ट्रीटमेंट घेऊ शकतात. खूप छान मॅडम आहेत. माझी डिलेवरी पण त्यांनी खूप छान, दोन्ही डिलेवऱ्या माझ्या तिथेच झाल्यात. आणि असं झालं 11 वाजता आम्ही आलो हॉस्पिटलमध्ये. आणि नंतर माझ्या मिस्टरांना फोन केला. मी आधी फोन नाही केला त्यांना, मिस्टरांना फोन केला आल्यानंतर की आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहेत आणि ॲडमिट झालो आहेत म्हणून. रात्रीचे 11. आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सकाळी या, आत्ता नका येऊ. पण ते हो बोलले. आणि माझे सासू सासरे आणि माझे मिस्टर तिघेही एकाच गाडीवर घाटातनं रात्रीच्या 11 वाजता ते माझ्याकडे आले हॉस्पिटलमध्ये. आणि रात्री मला त्यांनी 11 वाजता कळांचं इंजेक्शन सोडलं सलाईनमध्ये. कळा चालू झाल्या पण माझी डिलिव्हरी काय होत नव्हती. मला खूप जास्त त्रास झाला. दुसऱ्या दिवशी 3 वाजलेत पण माझी डिलिव्हरी काही झाली नाही. खूप जास्त त्रास, अक्षरशः मी पूर्ण गळून गेले, थकून गेलेले होते. आणि नंतर मग डॉक्टर बोलले की सिझर करावं लागेल. तर मी बोलले मला सिझर करायचं नाही, मी सिझर करणार नाही, कारण मला ते पोट कापणं वगैरे ह्या गोष्टी पहिल्यांदाच होतं. त्याच्यामुळे मला त्या गोष्टींची खूप जास्त भीती वाटत होती. आणि मी नाही बोलले. मी त्यांना बोलले जर तुम्ही माझं सिझर करत असाल ना तर मी इथे ॲडमिट नाही होणार, मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाईल आणि तिकडे माझी डिलिव्हरी करेल, पण मला सिझर करायचं नाही. तर मग मॅमनी ते लक्षात ठेवलं होतं, लक्षात ठेवलं. आणि त्यांनी खूप प्रयत्न केले, माझे खूप जास्त प्रयत्न केले की माझी नॉर्मल डिलिव्हरी व्हावी म्हणून. आणि नंतर अक्षरशः माझ्या अंगातली पूर्ण ताकद संपली. माझी जीभ पूर्ण आतमध्ये ओढली जायची, कोरड पडायची मला पूर्ण. आणि कळा तर चालू होत्या. माझी मामी मला झाकणाने पाणी पाजायची, थोडंसं पाणी पाजायची. नंतर मला अक्षरशः मला बेशुद्धच झाले मी, मला काही समजतच नव्हतं. डॉक्टरनी मला हलवून उठवलं की स्वाती बाळ बाहेर यायला लागलंय आणि जर तू असं केलं तर मग बाळाच्या जीवाला धोका आहे. तिथून मी बघा माझ्या अक्षरशः अंगाला काटा आला. ज्यावेळेस डॉक्टर बोलले ना की बाळाच्या जीवाला धोका आहे त्यावेळेस मी स्वतःला सावरलं की नाही,
बाळ माझं व्यवस्थित झालं पाहिजे, बाळ माझं व्यवस्थित सुखरूप बाहेर आलं पाहिजे असं म्हणून मी कळा घ्यायला स्टार्ट केलं. आणि बाहेर ना तरी पण काही डिलिव्हरी माझी होत नव्हती. मग डॉक्टरांना दुसरा पर्याय एकच होता की आता तर सिझरला घेता येणारच नव्हतं, की बाळ थोडंसं बाहेर आलेलं होतं, त्यामुळे सिझरला घेणं शक्यच नव्हतं. मग डॉक्टर बोलले की व्हॅक्यूम ट्यूबचा वापर केल्याशिवाय बाळ बाहेर येऊ शकत नाही. एक डॉक्टर माझ्या इथे बसला आणि इथे बसून त्याने पुश करत होता बाळाला आणि खाली मॅम व्हॅक्यूम ट्यूबने बाळाला ओढत होता. नंतर बाळ कसं तरी बाहेर आलं आणि मला खूप जास्त टाके वगैरे पडले आणि सुखरूप डिलिव्हरी झाली. बाळ एकदम छान होतं, बाळाला काही झालेलं नव्हतं, एकदम छान. बाहेर आल्या रडायला वगैरे स्टार्ट केलं, बाहेर आवाज गेला, सर्वजण खूप जास्त खुश झाले. खुश झाल्यानंतर असं झालं की बाळाकडे कोणी लक्ष नाही दिलं, पण पटकन पहिले माझ्याकडे सर्वजण बाहेर, म्हणजे ज्यावेळेस मला त्या रूममधनं बाहेर काढत होते त्यावेळेस सर्वजण माझ्याकडे आले आणि अक्षरशः माझी मम्मी, पप्पा, माझे मिस्टर खूप रडत होते, खूप जास्त रडत होते. आणि माझ्या मिस्टरांचे डोळे बघून तर मी म्हटलं काय झालं हे असं. तर मग मला सर्वजण सांगायला लागले की खूप रडलेत ते आणि मी त्यांच्याकडे बघून मी पण रडायला लागले. तर म्हणे काही नाही, सगळं व्यवस्थित झाले, छान झाले. आणि अशी माझी जर्नी होती, म्हणजे लग्नापासूनची तर माझी फर्स्ट डिलिव्हरीची. आणि मग आणि हां, ते पण सांगायचं राहिलं की 5व्या महिन्यामध्ये मला टाका पण टाकण्यात गेला होता, की डॉक्टर बोलले पिशवीचं तोंड ओपन झाले, बाळाच्या जीवाला धोका आहे. आणि तिथे मग तेव्हा पण मला माझे मिस्टर जवळ नव्हते, त्यावेळेस पण मिस्टर लांबच होते. मग तेव्हा मला टाका वगैरे टाकला. 9 महिन्यापर्यंत मला फुल बेड रेस्ट होता. आणि नंतरची गोष्ट बाकीचं तर मी तुम्हाला सांगितलं. तर अशी माझी जर्नी होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.